करुणामय यीशु तू है। तरुणपणाचे म्हणजे या वीराच्या हातातील बाणाप्रमाणे आहे. ज्या पुरुषाचा भाता अशाने धरला आहे तो धन्य. 20 वर्ष कृषी गौरीचा होत असता ते पतित होणार नाही. हे बाबते वचन आशीर्वाद. परमेश्वर घर बांधित नाही. આજના કાળની અંદર યાગોના તૈયારી માટે મિત્ર મંડળ દાખલા વસુલા પડોશી યાગોના શરૂઆત છે. प्रियंका गावित અને દિલાસ ગાવિત यह घर बांधा हाटी तो बेनी या परमेश्वરના હજરીની અંદર મંડળીના રૂબરૂમાં એને બોટલે હતા. તે સમય હોદી આય વરાડી મંડળી નાગજી પાટીલ ફળી ते मंडळी याकच गाव है तो है, परंतु पोहिए गांव तरीके किंवा फळी तरीके पाटील फळी है आणि पहा गांव तरीके का फळी तरीके अमराई फळी है. प्रथम आहे पोहिए गाव એટલે त्याच्यावर ते प्रार्थना करतील आणि आई वडिलांच्या हस्ते त्यांना त्याच्यावर ते प्रार्थना करतील आणि आई वडिलांच्या हस्ते त्यांना पहिला मान सन्मान देण्यात येणार आहे. तर वधू आणि वर यांच्यासाठी जे फुलहार वरवधू विवरायचं आणि वरवधू ती हा मम्मी पप्पा आहे तुम बेरा ठीक आहे फिरून बरोबर. ह्या पोयरी चिसोका प्रियंका गावित त्या या स्वागतानंतर प्रवीण बिलकुले सर नवापूर અને પાયો મજબૂત નહીં તો ઘર મજબૂત નહીં રહી શકે. જિંદગીના શરૂઆત કોના એટલે પાયો તરીકે તો શાસ્ત્ર ભાગ 127 અહીં વાંચી અને ત્યારબાદ પૂછપરછ કોઈને એ પણ માગણી કરી પૂરવું. परमेश्वर जर घर बांधित नाही तर बांधणाऱ्याचा सर्व व्यर्थ आहे. परमेश्वर तर पहारेकरांचं जागरणं व्यर्थ आहे. तुम्ही पहाटे उठता उशिरा हळी मी वराडी वनमेळ हे होदा मागू का तुम्ही पोही એટલે वधू आणि वर यांच्या आई वडिलांनी सुद्धा मंचावर उपस्थित राहायचं आहे.
तर ठीक, यावेळेस आपण लगेच पुढच्या कार्यक्रमाशी जाणार आहे. ते ज्या दिवसाची आपण वाट पाहत होतो, ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो, तो क्षण आज येऊन ठेपलेला आहे. वधू आणि वर यांच्या जीवनातील अतिशय आनंदाचा आणि सुवर्ण अक्षराने लिहिला जाणारा असा हा प्रसंग वरवधू विवरायचं आणि वरवधू तिहा मम्मी पप्पा आहे तुम बेरा ती कधी फिरेम करो आधीन में रोइन तिहाई लग्ना जो समय है तिहा वही है तो पर्यंत आई वडीला आधीन रोइन तिहाई या एक समाज में जीवन एक पूर्ण कोल आहे तिहा वय लोगों आणि त्या परिपूर्ण वय में येईन आई ह्या भा आधीन में रोइन ई लग्न सोहळा के तो कार्यक्रम पूर्ण होलो जाय या आज वरवधू है तिहाल आई वडील ही फूलमाळा देईन वर आणि वधू दर किती घोषणा करा मागते त्यावेळेस आपण प्रार्थना करते वो हमें स्वर्गीय पिता प्रभु जी आज या संध्याकाळचे वेळे में परत धन्यवाद देते हैं तू महान परमेश्वर पिता प्रभु जी आधीपासून ज्या दिवसपासून परमेश्वर पिता तू ये मनुष्य जातील या पृथ्वी पाठवे निर्मिती कोया त्यापासून परमेश्वर पिता एक वर वधू एक पति पत्नी एक परिवाરની સ્થાપના પ્રભુજી તું એ કોયા અને ત્યાં તું એ આશીર્વાદ દેના ત્યાં તું એ આખ્યા ફૂલા ફળા અને બહુ ગણે બણા પ્રભુજી આ સ્મિતિ યોજના તો પવિત્ર મુખ હાથ નીકળા શબ્દ પ્રભુજી આ તારે પાડते आहोत धन्यवाद रेव्हरंड बुखलेभाई डी गावित उपस्थित आहेत. ते पुढे येतील आणि मागणीचा जो विधी आहे कार्यक्रम आहे तो ते चालवतील अशी विनंती. प्रथम या आनंद प्रसंगाમાં બેણી ગાવાનો અંબરાઈ ફળી અને પટેલ ફળી નર્સરી અને તે કોઈ આમંત્રિત વરાડી મંડળી કાર્યકર્તા સામાજિક સેવા કર્યા કરતા બાળકો સેવકો વડીલો અને બહાને બોહી પ્રથમ બધાલ ઈસુમાં આવકારી બધાલ સલામ આખું વળી બાબત થઈ અરા તો તમને આગતા શાસ્ત્ર ભાગ અપાવતો હો ત્યારબાદ અહીં પુષ્પરસ કોહી અને ત્યારબાદ શાસ્ત્ર ભાગ વાંચીને त्या पावसाळी साखर किंवा पेढावळी ती तुम्हा तयारी राखजा એટલે वेळ लागी શકી નહીં. प्रथम કોઈ બી ઘર બાંધના હોય તો પ્રથમ પાયો ટાંકવામાં આવે. कुमार लीलास पंत्या गावित याच्यासोबत मागणी व्हावी अशी तुमची इच्छा आहे काय? पाटील फळे वराडी मंडळी आहे की नाही? वराडी मंडळी आहे. तुम्ही इच्छा आहे का? हा काय आहे इच्छा आहे ते कोश नागझरी वराडी मंडळी એટલે अमराई फळी तुम्ही पहो दिलास पंत्या गामित या रे चिसोका प्रियंका दासू गामित या रे मागणी आहे तुम्ही इच्छा आहे? माई पहिला पाटील फळे वाळा जे आम्ही अमराई फळे वाळा जातो. होळी इच्छा आहे लोकांच गाम नाही तो पासे नागझरी गामात राहतो. तुम्ही नागझरी गामनं पोहा पोही हे या मागणी होई तुम्ही इच्छा आहे का? हां तुम्हाला कुछ बात आहे. पोही प्रियंका ये सबत दिलास गामित या मागणी होई तुम्ही इच्छा आहे ते कोई वहाँ यह आभार होता हूँ का तुम पे हो दिलास
गामित या अरे प्रियंका गामित ये अरे मागणी वगैरे तुला इच्छा आहे हा ते कोई प्रियंका गामित आई तुला होता हूँ अतो समोर बसलो दासू दिलास गामित या अरे मागणी वगैरे तो अच्छा है मासे मागे दिलास गामित तुला तो समोर बसले प्रियंका गामित ये मागणी वगैरे तो अच्छा है आज देखी का कोई कुछ हरा त्या इच्छा आहे तेच प्रमाणे पहिले आयाभा बी इच्छा आहे मगणे वळ पहा ह्या बी इच्छा आहे અને પ્રિયંકા ગામિત ને દિલાસ ગામિત की भी इच्छा है तो हमारा कोई हरकत नहीं है हाँ पालना है एक प्रार्थना कहूँ अपने मध्ये मगन भाई आगळी होकार दिलेलो आहे त्याबद्दल बड़ा दिन प्रियंका गामित અને દિલાસ ગામિત અહીં तुम्हाला विनंती करतो आणि तुम्हाला बेनी बरा हो का प्रियंका गामित आपण टाळे वाजवलो विनंती करू प्रियंका गामित दिलास गामित या पैवली प्रियंका गामित दिलास गामित पेड़ा खोता है न ओराडे मंडली मेहमान पाई छुटी है दी तुम्हार भी है જોડાએ આજે હાહાકાર કર્યો છે જેમની સગાઈ થઈ રહી છે ત્યારે આજે જે સગાઈને અર્થે વીંટી લાવવામાં આવી છે જ્યારે વીંટી પહેરશે ત્યારે એ સાબિત થશે કે અમે બંને હા વર અને વધુએ સગાઈ કરી છે અને સગાઈ એ તમારું પવિત્ર બંધનથી બંધાઈ ગયા છે એ રીતે પ્રભુ આ સાબિત કરે એવું તમે થવા દેજો જ્યારે પહેરે ત્યારે આ પરિવારને તમે આશીષ દેજો આ વર વધુને તમે આશીષ દેજો ઈશ્વર પ્રભુના નામમાં આમેન आपण टाळे वाजवली जाऊ विनंती करू मी प्रार्थना करतो परमेश्वरा प्रभूजी या दोघांवर तुझा अनुग्रह असू दे या दोघं भेटांना आशीर्वादित कर
आणि परमेश्वरा पुढची वाटचाल तुझ्या उपस्थितीत त्यांच्यासोबत तू राहा आणि त्यांना आशीर्वादित कर. विशेष तुझ्या दासाला तू कृपा पुरवली त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. पुढील सर्व वेळ आम्ही तुझ्या पवित्र हाती देतो. प्रार्थना प्रभू येशू तुझ्या सामर्थ्याने मिळून आम्हाला माहिती देतो. પ્રિયંકા ગામિત અને દિલાસ ગામિત या बेन ह्या मागणी जायलो हे एकदा दाखवतो. या बेन ह्या मागणी जायली. टाळ्या वाजवू. खूप सुंदर मागणीचा विधी या ठिकाणी बाळासाहेबांनी चालवलेला आहे आणि त्यांनी घोषित केलेलं आहे की दिलास गावित आणि प्रियंका गावित ह्या दोघांचा मागणी विधी झालेला आहे आणि उद्या लग्न सुद्धा या ठिकाणी होणार आहे. तर मी संयोजकांना विनंती करेल की मागे पुष्कळ आपले बंधू उभे आहेत आणि मध्ये मध्ये पुष्कळ खुर्च्या खाली आहेत. तिच्यावर एक पाऊल पुढे येऊन आपण बसायचं जेणेकरून मागे ऑटोमॅटिक खुर्ची खाली होईल आणि आपल्या बांधवांना जागा मिळणार आहे. एक पाऊल पुढे यायचं आहे. आपल्या समोर जी खुर्ची खाली आहे त्याच्यात आपण बसायचं आहे. बंधू वर्गाला वेती बोयला जेणेकरून पासाडी आपे भावला येतात यार खुर्ची जागो मळी परत परत आखू हाय आपे हुंबूर जी खुर्ची खाली है ता आगाड़ी होर किना पे बोहिला और जो ड्रोन कैमरो है पे आजुमान बेन तीन खुर्शी खाली दिखाती हो. तर प्लीज सहकार्याबद्दल धन्यवाद. या तर ठीक जास्त वेळ न घेता जे खूप थोड्या वेळात पण परमेश्वराचं वचन आपण बघू जे वधूवरांसाठी आणि जितके लोक इथं आलेले आहेत आपल्या सर्वांसाठी आहे. आमेन. एक छोटीशी प्रार्थना करू आणि आपण देवाच्या वचनाकडे जाऊ. सर्व शक्तिमान जिवंत अनुग्रहकारी देवा तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो कारण एक सुंदर समय तू दिला. या परिवारामध्ये परमेश्वर हा आनंदाचा प्रसंग तू घडून आणलास त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. विशेष आज परमेश्वर या दोघं उभयतांशी आणि आम्हा प्रत्येकाशी तू बोल. हो पिता तुझ्या जिवंत वचनाद्वारे परमेश्वरा तू आमच्याशी बोल. मी तुझा दास आहे ना त्याने तुझ्या पवित्र हाती येतो. माझा ताबा घे, जसा आहे तसा तुझ्या चरणी येतो प्रभू. माझा स्वीकार कर आणि तुझ्या गौरवाला मला उन्ह पडू देऊ नकोस. तर तुझी इच्छा या ठिकाणी पूर्ण कर. मी घटावं तूच वाढावा, तूच दिसावा, तुझं कार्य व्हावं आणि तुझीच इच्छा पूर्ण होऊ दे. पवित्र आत्म्याने मला आणि बसलेल्या प्रत्येकाला नियंत्रित कर. येणारं वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित कर. आदर मान महिमा गौरव सन्मान तुलाच देता. प्रार्थना प्रवेश तुझ्या सामर्थ्याने गोड नावाने मागितली म्हणून तू ऐक. आमेन. आणि वचन 18 उत्पत्ती याचा 2रा अध्याय आणि वचन 18. मग परमेश्वर देव बोलला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक मी करीन. हालेलुया. आता नीट लक्ष द्या. देवाचं वचन इथं असं म्हणतं की ज्यावेळेस परमेश्वराने एदेन बागेमध्ये आदामाला बनवलं आणि तो एकटा होता, तर बायबल असं म्हणतं परमेश्वराने त्याच्यासाठी ज्यावेळेस एक स्त्री बनवली तर परमेश्वराची जी योजना होती किंवा जो विचार होता त्या बाबतीत बायबल असं म्हणतं की परमेश्वराने जेव्हा आदामाला एकटं पाहिलं तर त्याने विचार केला की मनुष्य एकटा असावा हे बरं नाही, तर देवाचं वचन असं म्हणतं त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक मी निर्माण करीन. आता माझ्याकडे सर्वांनी नीट बघा. देवाचं वचन म्हणतं की एका पुरुषासाठी नुसती स्त्री बनवणं हा देवाचा उद्देश नव्हता. एका वरासाठी फक्त वधू देणं हा देवाचा उद्देश नव्हता. तर देवाचा उद्देश होता की एका पुरुषासाठी एका मनुष्यासाठी अनुरूप सहाय्यक निर्माण करणं. हालेलुया. अनुरूप सहाय्यक कशाला म्हणतात याचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो. नीट लक्ष द्या. विमान जे आकाशामध्ये उडतं ना, विमान त्याच्यामध्ये 2 पायलट असतात. एक मेन पायलट असतो आणि एक को पायलट असतो. दोघ जण मिळून विमान उडवतात. आता मला एक सांगा, जर विमानाच्या मध्ये एकाच सीटावर पायलट बसवला आणि दुसऱ्या सीटावर ट्रक ड्रायव्हर बसवला तर काय विमान व्यवस्थित उडेल का? असं का बरं? 2 पायलट लागतात ना. मग आपण काय केलं, एका याच्यावर पायलट बसवला आणि दुसऱ्या सीटावर कोण आहे? ट्रक ड्रायव्हर. काय व्यवस्थित त्यांची ताळमेळ बसेल का? अनुरूप सहाय्यक म्हणजे काय माहिती का तुम्हाला? जे दोघं एकाच पद्धतीने चालतात. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये एक डॉक्टर असतो, पण त्या डॉक्टरच्या हाताखाली कोण असतं? नर्स. बोला, कोण असतात? नर्स. का बरं?
तुम्ही आणि मी गेलो आणि डॉक्टरांना म्हटलं मला कामाला लावा तर लावतील का? मी शिक्षक आहे समजा, मी डॉक्टरांना म्हटलं दवाखान्यात मला कामाला लावा, लावतील का बरं? त्यांना अनुरूप सहाय्यक पाहिजे. बोला काय पाहिजे? की ज्याला त्या मेडिकल डिपार्टमेंटची समज आहे. हालेलुया. मला डॉक्टरांनी सांगितलं इंजेक्शन दे तर मी देऊ नाही शकत. मला डॉक्टरांनी सांगितली ही गोळी काढून दे, मी नाही देऊ शकत. का? कारण त्याच बाबतीतलं ज्ञान असलेला व्यक्ती तो अनुरूप सहाय्यक होतो. हालेलुया. ऑपरेशन थिएटर मध्ये जेव्हा डॉक्टर असतो ना, जेव्हा ऑपरेट करतो डॉक्टर एखाद्या पेशंटला, तर नीट लक्ष द्या, एक असिस्टंट असतो डॉक्टर सोबत. देशामध्ये मला अनुरूप सहाय्यक भेटला चालेल असं? अरे बोला ना, नाही चालणार. अनुरूप तर मनुष्यासाठी मी काय करेन? अनुरूप सहाय्यक निर्माण करेन. मी जास्त वेळ घेणार नाही, अर्धा तास झालाय आणि मला वाटतं जास्त वेळ जर मी घेतला मला परत कोणीच बोलवणार नाही. आपले डोळे आपण बंद करू, प्रार्थनेमध्ये जाऊ. सर्वशक्तिमान जिवंत देवा, तुला धन्यवाद देतो प्रभूजी. हा पिता, एक आनंदाचा प्रसंग आहे परमेश्वर. आज प्रभू हे दोघं उभयता या ठिकाणी बसलेले आहेत प्रभू. वैवाहिक जीवनाची सुरुवात करत असताना आज तू त्यांच्याशी बोललायस परमेश्वर. त्यांनी एकमेकांसाठी अनुरूप सहाय्यक व्हावं, त्यांनी एकमेकांसोबत चालावं, त्यांनी एकमेकांची इच्छा समजून घ्यावी, त्यांनी एकमेकांच्या परिवाराची काळजी, यासाठी प्रभू तू त्यांना सहायताने मदत कर. धन्यवाद पिता. हालेलुया. धन्यवाद. थँक्यू लॉर्ड. एक छोटस कोरस घेऊ आणि आपण प्रार्थना करू. आणि मग तो असिस्टंट त्याला मदत करतो. मग तिथं त्याचा तो अनुरूप सहाय्यक आहे. बोला तो कोण आहे? मी जर डॉक्टरांना म्हटलं मला बी कोंबडी कापता येते, मला बी ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन जा, मी मदत करेल, डॉक्टर घेऊन जाईल का आपल्याला? का बरं? आपल्याला कोंबडी कापायचा अनुभव आहे ना, आम्ही खूपदा कापतो. मग डॉक्टरांना आपण सांगितलं पाहिजे, डॉक्टर मी तुमचा अनुरूप सहाय्यक बनायला तयार आहे, कारण मी आतापर्यंत बऱ्याच कोंबड्या कापल्या. देशामध्ये मला अनुरूप सहाय्यक भेटला चालेल असं? अरे बोला ना, नाही चालणार. अनुरूप